नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अखेर मराठी मतदार याद्या उपलब्ध. 23 सप्टेंबर पर्यंत आक्षेप कागदपत्रही मराठीतून मिळावीत. निवडणूक आयोगाने राबवलेल्या SIR प्रक्रियेचे अर्ज मराठीत देण्याची वारंवार मागणी करूनही टाळाटाळ करण्यात आली. पण आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीला यश आलं असून मराठी भाषिकेतील प्रारूप मतदार याद्या दाखल झाल्या आहेत. या याद्यांमुळे नावे गायब झालेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. SIR प्रक्रियेवेळी सीमा भागातील मराठी मतदारांना मराठीतून अर्ज देण्यात आले नाहीत. त्यामुळे या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. निवडणूक आयोगाने याआधी बजावलेल्या आदेशाची प्रत दाखवली तरी त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुरुवातीला आपण याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आणि ऐनवेळी अशा प्रकारे अर्ज देता येणार नाहीत. मराठी मतदारांसाठी मराठीत भाषांतर केलेला अर्ज दाखवण्यात येईल असं सांगून हात वर केले होते. त्यामुळे मराठी भाषिकांचा हक्क डावलण्यात आला होता. SIR प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ही मतदार यादी मराठीतूनही उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांसह ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी प्रसिद्ध केल्या आहेत. जिल्ह्यात 5,13,000 मतदारांची नावे गायब आहेत. त्यामुळे या यादीत नावे तपासून गायब झालेल्या नावांबाबत 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्यात येणार आहे. नव्याने यादीत नाव दाखल करता येते. त्यामुळे मराठी मतदार यादीत नाव घालण्याची संधी आहे. मराठीतून मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात आल्याने मराठी संघटनांच्या एका लढ्याला यश आलं आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची मोठी सोय झाली आहे.